राजकीय वर्तुळात सध्या चक्रव्यूह हा शब्द सातत्याने वापरला जातोय। इकडे फडणवीसांनी वक्तव्य केलेलं होतं की चक्रव्यूह कसं भेदायचंय मला माहिती आहे आणि फडणवीसांच्या त्याच वक्तव्यावर आता राऊतांकडून प्रतिक्रिया आलेली आहे। जनतेच्या आशीर्वादाने मी हे चक्रव्यूह भेदू शकतो असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि राऊतांकडून त्याचा समाचार घेण्यात आलेला आहे। फडणवीसांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। देवेंद्र फडणवीसची ताकद हे समोर बसलेले भाजपचे हजारो कार्यकर्ते आहेत आणि देवेंद्र फडणवीसची कवच कुंडल देखील हे समोर बसलेले कार्यकर्ते आणि या महाराष्ट्रातले हजारो लाखो कार्यकर्ते आहेत। ते जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत। अभिमन्यूला चक्रव्यूह मध्ये फसवलं होतं, पण अभिमन्यूला चक्रव्यूह तोडणं माहिती नव्हतं। पण तुमच्या आशीर्वादानं कितीही चक्रव्यूह मांडले तरी ते कसे भेदायचे हे मला निश्चितपणे माहिती आहे आणि ते आपण भेदून दाखवणार आहोत। देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्याने सध्या महाराष्ट्र पाहत नाही, अजिबात पाहत नाही। अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे आणि त्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी ज्या फडणवीसांना तुरुंगातल्या एका गुन्हेगाराची मदत लागते प्रवक्ता म्हणून, जो बॉम्बस्फोटामध्ये, खून प्रकरणामध्ये, दहशतवादी कारवायांमध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांना आपल्या जवळ ठेवणं आणि त्यांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्ले करणं ही ज्याची फितरत आहे किंवा हे त्याला अशा लोकांची मदत घ्यावी लागते, त्यांना त्याच्यातच ते चक्रव्यूहात किती अडकले आहेत ते स्पष्ट दिसतं आहे।